नमस्कार मंडळी, आज मी बनवली मस्त उपवासाची साबुदाणा खिचडी. एकच नंबर बनते आणि एकदम मोकळी मोकळी बनवली. पद्धतशीर मीठ जे काय साहित्य लागते ते पद्धतशीर करून दाखवली. लेकराला पण खायला दिली बरं. मी पण एक घास खाल्ला, मस्त झाली. तुम्हाला जर ही खिचडी खायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. तर लेकरं खाऊ राहिले, मी पण खातो, ते तुम्ही पहा. लेकरं पण मस्त आवडीनं खाऊ राहिले बरं. लेकराला लई आवडली. एकानं तर आरूनं तर फिनिश पण केली, एवढी मस्त झाली. आणि साबुदाणा खिचडी अशी आहे की एकदम झटकीपट बनते आणि 5 मिनिटात बनवली. जास्त काहीच टाईम नाही लागला. फक्त टाईम कायचा लागते, आलू शिजायचा टाईम लागते आणि साबुदाणा भिजायसाठी टाईम लागते. नाही तर मग साबुदाण्याची खिचडी करायसाठी काहीच टाईम नाही लागत. एकदम झटकीपट बनते. तर चला आता खाऊन पण दाखवतो तुम्हाला. नाश्त्यासाठी एक नंबर बनते बरं. असं नाही की बा उपवासालाच खा म्हणून, नाश्त्यासाठी पण तुम्ही बनवू शकता. पण माझ्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा.